Hello friends, today we start our new topic which is the first law of thermodynamics. तर बहुतेक वेळा तुम्ही ऐकलेलं असेल की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काही जणांना माहिती असेल काय स्टेटमेंट आहे जो की थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ आहे बरोबर. तो आज आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल एक एक्सप्रेशन बघू आपण. एक्सप्लेन द पॉझिटिव्ह वर्क डन बाय अ सिस्टीम विथ नीट लेबल्ड डायग्रॅम. तर पॉझिटिव्ह वर्क डन कसं होतं ते आपल्याला डायग्रॅमच्या मदतीने बघायचं आहे बरोबर. तर बघू आपण काय करतोय. कन्सिडर अन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲज शोन इन फिगर. काय केलंय आपण. आयडियल गॅस एनक्लोज केला आहे कुठे. सिलेंडरमध्ये विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. कशामध्ये. एक मासलेस मुव्हेबल फ्रिक्शनलेस पिस्टन कन्सिडर केला आहे बरोबर. बघा या डायग्राममध्ये बघू शकतो आपण जिथे की पॉझिटिव्ह वर्क डन होणार आहे. In this case, the gas inside the cylinder is considered as a system. जो की गॅस असणार आहे सिलेंडरमध्ये त्याला काय करणार आहे आपण सिस्टीम कन्सिडर करणार आहे. अँड द सिलेंडर अलॉंग द पिस्टन इज कन्सिडर्ड ॲज द एन्व्हायरमेंट. आणि जे काही सिलेंडर असणार आहे त्याला एन्व्हायरमेंट कन्सिडर करायचं. Assume that the gas is expanding. During expansion, the gas molecule which strike on the piston and transfer their momentum to it and exert pressure on it. As a result, the pistons moves through some finite distance and therefore during the expansion of gas does a positive work done on the piston. Simple. काय होत आहे. जे की सिलेंडरमध्ये आपण आयडियल गॅस घेतलेला आहे तो आयडियल गॅस काय करतोय काहीतरी वर्क डन परफॉर्म करतोय. काय वर्क डन परफॉर्म करतोय. जे की पिस्टन घेतला आहे आपण त्या पिस्टनवरती तो काय करतोय स्ट्राईक करतोय. आणि स्ट्राईक केल्यानंतर जी की त्याची मोमेंटम असणार आहे ती टोटली मोमेंटम कोणाला ट्रान्सफर करतोय. जे की पिस्टन असणार आहे त्याला टोटल त्याची मोमेंटम तो ट्रान्सफर करतोय. आणि मोमेंटम ट्रान्सफर केल्या कारणाने ते जो की पिस्टन आहे तो काय होतोय काहीतरी अमाऊंटमध्ये बाहेरच्या साईडला शिफ्ट होतोय. आणि जे की हे वर्क डन होत आहे जे की हे वर्क होतं यालाच आपण म्हणतो पॉझिटिव्ह वर्क डन ऑन दी पिस्टन. जे की एक्सपान्शन होत आहे त्या पिस्टनचं सॉरी सिलेंडरचं एक्सपान्शन होत आहे गॅस असल्या कारणाने. त्यानंतर पॉझिटिव्ह वर्क डन बद्दल झाला. आता निगेटिव्ह वर्क डन बद्दल बघायचं आहे आपल्याला. एक्सप्लेन द निगेटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम विथ नीट लेबल्ड डायग्राम. कन्सिडर अन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲज शोन इन फिगर. काय केलंय आपण एक आयडियल गॅस केला आहे कुठे एनक्लोज केला जसं की आता बघितलंय आपण की आयडियल गॅस घेतला आहे सिलेंडरमध्ये जी की गॅस मॉलिक्यूल कुठे स्ट्राईक होते पिस्टनवर स्ट्राईक होत होते आणि पॉझिटिव्ह वर्क होत आहे. सेम तशीच कंडिशन आहे. आता या केसमध्ये काय होत आहे. इन दिस केस द गॅस इनसाइड द सिलेंडर कन्सिडर एज सिस्टीम. आणि जे पिस्टन असणार आहे त्याला काय करतोय आपण एन्व्हायरमेंट कन्सिडर करतोय. वेन द पिस्टन पुशेस इन टू द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. फॉर एक्झाम्पल आता इथे काय होत आहे की जे पिस्टन आहे त्याला आपण पुश करतोय. पुश केल्या कारणाने काय होतोय जो की व्हॉल्यूम असणार आहे तो काय होतोय कमी होतोय. पहिल्या केसमध्ये काय होतं जे की गॅस मॉलिक्यूल होते ते पिस्टनवरती आदळल्या जात होते स्ट्राईक्स होत होते त्या कारणाने पिस्टन बाहेर येत होतं. पण आता पिस्टन काय करतोय पिस्टन काहीतरी फोर्स लावतोय आणि जो की गॅस असणार आहे त्याला कॉम्प्रेस करतोय बरोबर. आणि त्या कारणाने जो की व्हॉल्यूम असणार आहे सिलेंडरचा तो कमी होतोय. द गॅस मॉलिक्यूल स्ट्रायकिंग ऑन द पिस्टन अँड द गेन द मोमेंटम ऑफ फ्रॉम द पिस्टन. आणि काय करतोय ऑब्व्हियसली फर्स्ट केसमध्ये काय होत आहे जो गॅस मॉलिक्यूल पिस्टनला मोमेंटम देत होता आता जो की पिस्टन आहे तो काय करताय त्याची मोमेंटम गॅस मॉलिक्यूल ॲक्सेप्ट करतील आणि जो की शेप असणार आहे तो कमी होणार आहे व्हॉल्यूम असणार आहे तो कमी होणार आहे. आणि ॲज अ रिझल्ट द निगेटिव्ह वर्क डन इज परफॉर्म्ड बाय द गॅस ऑन द पिस्टन ड्युरिंग द कॉम्प्रेशन. एक्सपान्शनमध्ये पॉझिटिव्ह वर्क होते कॉम्प्रेशनमध्ये निगेटिव्ह वर्क होतं बस एवढंच डोक्यात ठेवायचं. त्यानंतर डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर अमाऊंट ऑफ वर्क डन इन अ चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम. काय करताय आपण एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे कशासाठी अमाऊंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम. की वर्क डन केल्यानंतर आता सिस्टीमचं व्हॉल्यूम काय चेंज होणार आहे. कन्सिडर अ सिस्टीम एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन सो दॅट द व्हॉल्यूम कॅन बी चेंज. जी की पिस्टन आहे त्या कारणाने आपण त्याचा व्हॉल्यूम चेंज करू शकतो. Let the cross-sectional area of cylinder be capital A and the constant pressure exerted by the piston is capital B. जो की एरिया असणार आहे तो कशाने इंडिकेट करतोय आपण कॅपिटल ए ने इंडिकेट करतोय. आणि जो की प्रेशर आहे सिस्टीमला तो कशाने अप्लाय करतोय कॅपिटल पी ने अप्लाय करतोय. आणि ही डायग्राम आहे या डायग्रामच्या मदतीने आपण टोटली कन्सेप्ट शिकणार आहोत. देन द टोटल फोर्स एक्झर्टेड बाय द सिस्टीम विल बी एफ इज इक्वल टू पी ए. आता एफ इज इक्वल टू पी ए कसं काय आला P is equal to F upon A, that is the pressure is equal to force per unit area. त्यानुसार आपण F is equal to PA हे लिहू शकतो बरोबर. If the piston
मूव्ह थ्रू अन इन्फायनिजिमल डिस्टन्स dx, जे की डायग्राम मध्ये खूप छोटं डिस्टन्स दाखवला आहे, इन्फायनिजिमल डिस्टन्स दाखवला आहे, पिस्टन तेवढं डिस्टन्स मूव्ह करत आहे, बरोबर. देन द वर्क डन बाय दिस प्रोसेस इज dw इज इक्वल टू, dw म्हणजेच काय आहे, वर्क w इज इक्वल टू f इंटू dx, दॅट इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, जो की फोर्स आपल्याला माहिती आहे p इंटू ए. मग dw काय लिहू शकतो आपण, dw इज इक्वल टू pa इंटू dx, बरोबर. dx एवढा अमाऊंटमध्ये तिथं डिस्प्लेसमेंट झालेला आहे. बट द इन्फायनिजिमल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, बट इन्फायनिजिमल चेंज व्हॉल्यूम, सिलेंडरच्या व्हॉल्यूममध्ये किती झाला आहे, जो की एरिया आहे कॅपिटल ए आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच v इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, dv इज इक्वल टू a dx. Hence the work done by the system in bringing out the infinitesimal change in the volume can be written as, that is the dw is equal to p dv. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देत आहोत. काय इक्वेशन दिले आपण, dw is equal to p dv लिहिला आपण, जे की a dx ची व्हॅल्यू काय केली आपण, डायरेक्टली dv पुटअप केली आहे आपण, जे की dw इज इक्वल टू pa dx भेटला होता आपल्याला, त्या इक्वेशन मध्ये a dx ची व्हॅल्यू dv पुटअप केली, यावरून आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट भेटलेला आहे, बरोबर. त्यानंतरून w इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम p dv इज इक्वल टू कॉन्स्टंट प्रेशर इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि dv चे इंटिग्रेशन घेतलं तर काय भेटतंय आपल्याला, फक्त v भेटत आहे. आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जर आपण यूज केलं तर अप्पर लिमिट काय आहे आपल्याकडे vf, आणि लोअर लिमिट काय आहे vi, दॅट इज द इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम. तर काय येईल, p इंटू vf मायनस vi, याला इक्वेशन नंबर आपण सेकंड देऊ, बरोबर. आणि ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कॅन बी चेंज्ड बाय डुईंग सम वर्क ऑन इट, and equation 2 gives that the amount of work done in changing the volume of system. आणि इक्वेशन 2 काय सांगून राहिलं आपल्याला, की जे की अमाऊंट ऑफ वर्क डन बाय चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम, जसं की आपण व्हॉल्यूम चेंज केला सिस्टीमचं, तेवढ्या व्हॉल्यूमला सिस्टीमचं किती वर्क डन होणार आहे, किती चेंज होणार आहे, ते आपण इक्वेशन मधनं लिहू शकतो आणि सांगू शकतो, ओके. त्यानंतरून डिड्यूस द इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स अँड राईट द बोथ फॉर्म ऑफ दिस लॉ. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स साठी आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे. व्हेन द अमाऊंट ऑफ हीट Q इज ॲडेड टू द सिस्टीम अँड द सिस्टीम डू नॉट एनी वर्क ड्युरिंग द प्रोसेस. काय करतोय आपण, जी की कॅपिटल Q आहे एवढी हीट आपण त्यामध्ये काय केली आहे, ॲड केलेली आहे, अँड द सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क डन ड्युरिंग दिस प्रोसेस. आणि सिस्टीम काय करते, एवढ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्क डन परफॉर्म करत नाही. इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीज बाय अन अमाऊंट डेल यू इज इक्वल टू कॅपिटल Q, जी की इंटरनल एनर्जी कशाने लिहितो आपण, यू ने, जे की चेंज असणार आहे. मग काय करतो आपण, डेल ॲड करू शकतो तिथं, मग डेल यू इज इक्वल टू कॅपिटल Q. वेन द सिस्टीम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम, सिस्टीमने जर काहीतरी वर्क डन परफॉर्म केलं, कशासाठी, व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी, अँड नो हीट इज ॲडेड टू व्हाईल एक्सपांडिंग, आणि एक्सपांड होताना कोणत्याही प्रकारची हीट त्यामध्ये ॲड नाही केली, देन द सिस्टीम loses its energy to its surrounding and the internal energy also decreases. काय होतं त्यामुळे, जी की इंटरनल एनर्जी आहे ती डिक्रीज होते, आणि डिक्रीज झाल्यामुळे तिथे साइन कोणता आलाय, तिथे निगेटिव्ह साइन आला इंटरनल एनर्जी. मग डेल यू इज इक्वल टू काय लिहिलं आपण, मायनस कॅपिटल W. As the internal energy can be changed using both the way, and we can consider the total change in the internal energy as, मग इंटरनल एनर्जी मध्ये आपण टोटल चेंज काय लिहू शकतो, डेल यू इज इक्वल टू क्यू लिहिलेला आहे आपण, नंतर काय लिहिलं आहे आपण, इंटरनल एनर्जी डिक्रीज झाल्यानंतर डेल यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. मग त्यानुसार आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, डेल यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया आपण. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हे काय आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे कशाचा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन फर्स्ट, the change in the internal energy of a system is the difference between, कशाला डिफरन्स आहे तो, is the difference between heat supplied to the system and the work done by the system on its surrounding. हीट आणि जे की वर्क डन परफॉर्म होणार आहे, या दोघांमधला डिफरन्स असणार आहे. आणि इक्वेशन फर्स्ट आपण रिअरेंज सुद्धा करू शकतो. वी कॅन रिअरेंज द इक्वेशन फर्स्ट अँड राईट Q इज इक्वल टू डेल यू प्लस डब्ल्यू. कसं लिहू शकतो आपण, Q इज इक्वल टू डेल यू प्लस डब्ल्यू, याला इक्वेशन नंबर सेकंड देऊ शकतो आपण. अँड दिस इक्वेशन सेकंड विच ऑल्सो रिप्रेझेंट द फर्स्ट लॉ ऑफ
thermodynamics. And according to this equation, the first law of thermodynamics can also be stated as when the amount of heat capital Q is added to the system is equal to the internal energy is increased by an amount del U and the remaining lost in the form of work done capital W on the surrounding. Okay, काय झालं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी फॉर्म्युला झाला दॅट इज द क्यू इज इक्वल टू डेल यू प्लस डब्ल्यू. फॉर्म्युलावरून सुद्धा तुम्ही डायरेक्टली स्टेटमेंट लिहू शकता. ओके, त्यानंतरून स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन अँड रिलेशन बिटवीन क्यू अँड डब्ल्यू. तर इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह केव्हा असते, निगेटिव्ह केव्हा असते आणि झिरो केव्हा असते ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट बघू आपण पॉझिटिव्हसाठी वेन डेल यू इज ग्रेटर दॅन. तर जेव्हा इंटरनल एनर्जी ग्रेटर दॅन झिरो असेल तर काय होत आहे, मोर हीट ॲडेड दॅन द वर्क डन बाय सिस्टीम. जी की हीट असणार आहे ती काय असणार आहे, जास्त हीट ॲड करायला लागणार आहे. कशापेक्षा, जी की वर्क डन होणार आहे त्यापेक्षा जास्त हीट आपल्याला ॲड करावं लागणार आहे. म्हणजे मोर हीट ॲडेड दॅन द वर्क डन बाय द सिस्टीम. म्हणजे आपण किती हीट येणार होता पॅनेलला, क्यू इज इक्वल टू 200 जूल आणि डब्ल्यू इज इक्वल टू किती होतं आपल्याला इथे टोटल अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी किती भेटणार आहे आपल्याला 100 जूल भेटणार आहे प्लस 100 जूल. त्यानंतरून जे की मेटलचं केमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे आणि क्यू आणि डब्ल्यू मधलं म्हणजे वर्क डन आणि हीट मधलं जे की थर्ड कॉलम मध्ये आहे ते रिलेशन असणार आहे. हे फक्त एक तुम्ही ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह असल्यावर नंतरून काय होणार आहे, निगेटिव्ह असल्यानंतर काय होणार. जास्त की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असणार आहे. निगेटिव्ह काय असणार आहे, जेव्हा डेल यू हा लेस दॅन झिरो असणार आहे. काय, जेव्हा डेल यू लेस दॅन झिरो असणार आहे तेव्हा रिलेशन काय असणार आहे क्यू आणि डब्ल्यू मधलं, मोर वर्क इज डन बाय द सिस्टीम दॅट ऑफ द हीट इज ॲडेड. जेव्हा वर्क डन जास्त होतं तेव्हा जो क्यू असणार आहे तो काय असणार आहे, कशापेक्षा कमी असणार आहे, डब्ल्यू पेक्षा कमी असणार. दॅट इज द हीट ॲडेड टू द सिस्टीम. म्हणजे जी की वर्क डन आहे ते जास्त आहे कशापेक्षा, जेवढी आपण हीट त्यामध्ये ॲड केलेली आहे त्यापेक्षा. तेव्हा क्यू आणि डब्ल्यू मधलं रिलेशन काय आहे ते आपण सांगू शकतो. आणि डेल यू काय येणार आहे, आपली इंटरनल एनर्जी त्या तिथे -100 जूल येणार आहे. म्हणजे डेल यू काय आहे, लेस दॅन झिरो असणार आहे. आणि झिरो म्हणजे डेल यू इज इक्वल टू झिरो, इंटरनल एनर्जी मधलं चेंज झिरो केव्हा असणार आहे, इन द हीट ॲडेड टू द सिस्टीम अँड द वर्क डन आर सेम. जेव्हा हीट आपण ॲड करणार आहे ती आणि जी की वर्क डन होणार आहे दोन्ही काय असणार आहे, सेम असणार आहे. तेव्हा जो की डिफरन्स असणार आहे जो की क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, डब्ल्यू असणार आहे. ओके, समजलं रिलेशन कशामधलं आहे, क्यू आणि डब्ल्यू मध्ये रिलेशन बघितलं आहे. आणि इंटरनल एनर्जीमध्ये काय चेंजेस होतो त्यामधनं आपण फक्त बघितलेलं आहे. बरोबर, त्यानंतर बघू आपण थर्मोडायनामिक स्टेट्स व्हेरिएबल, जो की आपला 4.6 नंबरचा टॉपिक आहे. बरोबर, तर काय आहे त्यामध्ये, अ स्टेट ऑफ व्हेरिएबल इज एनी ऑर ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम वेन रिमेन्स इन द इक्विलिब्रियम. काय असणार आहे, जे की स्टेट ऑफ व्हेरिएबल काय आहे, मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ती आपण मेजर करू शकतो और ऑब्झर्व करू शकतो. त्याला आपण कोणती काय म्हणू शकतो, थर्मोडायनामिक स्टेट्स ऑफ व्हेरिएबल. दॅट इज द प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी अँड द मास ऑफ द सिस्टीम. याला आपण काय म्हणू शकतो, स्टेट्स ऑफ व्हेरिएबल. हे काय करू शकतो आपण, मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्या. बरोबर, त्यानंतर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आपल्याला 3 टॉपिक बघायचे, 3 सब पॉईंट आहे त्यामध्ये. जे की फर्स्ट आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम, सेकंड आहे केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्ड आहे थर्मल इक्विलिब्रियम. तर फर्स्ट बघू आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये काय आहे, फॉर अ सिस्टीम टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम there should not be any balanced force acting within the system and between the system and surrounding. काय आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम, there should not be any unbalanced force acting within the system. म्हणजेच मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये कोणत्याही प्रकारचा अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केलेला नसतो बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. अँड द pressure in the system should be same throughout the system and should not be changed within the time. आणि जो काही प्रेशर आहे तो कसा असणार आहे, शेवटपर्यंत कसा असणार आहे, सेम थ्रू आउट सिस्टीम. म्हणजे लास्ट पर्यंत प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. हे झालं मेकॅनिकल इक्विलिब्रियम बद्दल. त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये काय, फॉर सिस्टीम टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम देअर शुड नो बी केमिकल रिएक्शन गोइंग ऑन द
सिस्टीम काय आहे द सिस्टीम शुड बी इन केमिकल इक्विलिब्रियम देअर शुड बी नंबर ऑफ केमिकल रिएक्शन गोइंग विद इन द सिस्टीम म्हणजे केमिकल रिएक्शन थ्रू आपण केमिकल इक्विलिब्रियम बघू शकतो त्याच्या नावातच आहे केमिकल मीन्स केमिकल रिएक्शन त्यामध्ये बघू शकतो आपण देअर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन पार्ट ऑफ सिस्टीम टू द अदर पार्ट ड्यू टू डिफ्युजन यामध्ये काय होत आहे कोणत्याही प्रकारचा मॅटर सिस्टीम थ्रू ट्रान्सफर केला जात नाही अ सिस्टीम टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम इट इज द केमिकल कॉम्पोजिशन हॅज टू बी सेम थ्रू आउट अँड शुड नॉट बी चेंज विथ द टाइम काय असणार आहे थ्रू आउटली सेम असणार आहे कोणत्याही पोझिशनला कोणत्याही टाइमला चेंज होणार नाही त्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम आता थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय जसं की पहिले बघितलं आहे टेम्परेचर कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे फॉर सिस्टीम टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम द टेम्परेचर ऑफ सिस्टीम शुड बी युनिफॉर्म थ्रू आउट अँड should not be changed with time and system when a thermal equilibrium is described in terms of states of variable थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे अशी कंडिशन की त्या कंडिशनला टेम्परेचर कसं असणार आहे सेम असणार आहे बरोबर तर त्यानंतर जो टॉपिक आहे इक्वेशन ऑफ स्टेट्स परत त्यानंतर आहे टीव्ही डायग्रॅम हे जे टॉपिक आहे हे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू ओके थँक्यू